माझे नाव लक्ष्मण मनोहर नायकवाडे, राहणार पुसरा, तालुका वडोली, जिल्हा बीड. माझा अनुभव असा आहे की माझा हा मेवना हॉस्पिटलमध्ये बीडमध्ये ऍडमिट केला होता. त्याची नो गॅरंटी होती डॉक्टरने दिलेली. महाराज आले दिवाळी दिवशी तिथं आशीर्वाद दिल्यानंतर 8 तासानं व्यवस्थित आला, व्यवस्थित होशमध्ये आला. आणि दुसऱ्या दिवशी औरंगाबादला नेलं, 50% रिपोर्ट नेला आला. टाळ्याच्या गजरात मला कळलेलं आहे. हे सांगताय त्यांचं नाव काय असेल ते वडवणी तालुक्यामध्ये कुठलं काय पावले तुमचं पुसरा तालुका वडवणी येथून ते आलेले आहे. ते सांगतायत हा त्यांचा मेहुणा आहे, बायकोचा भाऊ ना, बायकोचा भाऊ आहे, मेहुणा आहे त्यांचा. कोम्यामध्ये होता, बिर्ला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. कोम्यामध्ये होता, डॉक्टरला सांगितलं होतं की गॅरंटी नाही याची, या भैयाची कोम्यात आहे, लास्टच्या स्टेजला आहे, याची गॅरंटी नाही, पेशंट तुम्हाला घरी न्यायचं असेल तर देऊ शकता. त्यांच्या डोक्यात आलं मलकापूरला फोन करूया. फोन केला, मला प्रश्न केला की महाराज असं असं पेशंट ऍडमिट आहे, आशीर्वाद द्यायला याल का? हरकत नाही. अगदी त्या दिवशी माझी दिपोळी होती पहिल्या मुळीची. मला त्यांनी आता आठवण करून दिली माझ्या लक्षात नव्हतं, पण त्यांनी आता आठवण करून दिली माझ्या लक्षात आलं. बिर्ला कोणत्या हॉस्पिटलमध्ये होते? स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये हा भैया ऍडमिट होता. त्यांनी सांगितलं दीपावळीची पहिली आंघोळ केली आणि आता दीपावळीच्या सणा दिवशी मी बाहेर पडत नाही. मी पण पडणार नव्हतो, पण त्यांनी सांगितलं पेशंट असा आहे, लास्टच्या स्टेजला आहे आणि कोम्यात आहे, आशीर्वाद द्यायला यायला लागेल. हरकत नाही. गेलो, आशीर्वाद दिला. तर आशीर्वाद दिल्यानंतर आमच्या एक तिथं भक्त आहेत, डॉक्टर काय त्यांचं नाव आहे, डॉक्टर दाभाडे आहेत. त्यांच्या घरी आम्ही थांबलो, थोडं चहा पाणी नाश्ता वगैरे काहीतरी करून तिथं मग थांबलो. याचा लगेच 15 मिनिटात मला मागून फोन आला, महाराज म्हणलं बोला. मी म्हणलं पेशंट, ते म्हणलं ओके झालं. मी म्हणलं मला वाटलं पेशंटला काय झालं काय म्हणून महाराज म्हणून फोन केला काय. अवघ्या 15 मिनिटामध्ये जो पेशंट कोम्यात होता, किती दिवसापासून कोम्यात होता? 15 दिवसापासून जो पेशंट कोम्यात होता, डोळे पण उघडत नव्हता, आशीर्वाद दिल्यानंतर अवघ्या 15 मिनिटामध्ये हा कोम्यातून बाहेर आला आणि तो आता जिवंत माणूस तुमच्या समोर दिसतोय. आता तो कोम्यात आहे का? नाही, आता तो ओके आहे. हाच फक्त मलकापूरचा महिमा आहे, हाच या मलकापूरचा